सर, आज तुला कॉलेजला यायला उशीर का झाला? मुलगी, सर, एक मुलगा माझ्या मागे मागे येत होता. सर, मग तू लवकर यायला पाहिजे होतं. तुला उशीर का झाला? मुलगी, सर, तो मुलगा खूपच हळूहळू चालत होता. मोठ्या लोकांचे छंद वेगळेच असतात. त्यांच्या पोराच्या खिशात गांजा जरी सापडला तरी बाप पाठराखण करतो आणि आमच्या खिशात नुसतं गायछाप जरी सापडली तरी आमचा बाप सलग 3 दिवस खाली घालून तुडवतो. पुण्यात एका बाईची कार नेमकी हिरव्या सिग्नलला बंद पडली. सिग्नल पिवळा होऊन पुन्हा लाल झाला तरी काही गाडी चालू होईना. तेवढ्यात फुटपाथवरून चालणारे जोशी काका ओरडले, काय बाई, कुठलाच कलर पसंत पडत नाही का? संताला आपला कुत्रा विकायचा होता आणि बंता त्याला विकत घेणार होता. बंता, हा कुत्रा विश्वासू तर आहे ना? संता, हो आहे ना. मी याला आतापर्यंत 3दा विकलेले आहे, पण तो एवढा विश्वासू आहे की प्रत्येक वेळी पुन्हा माझ्याजवळच परत येतो. आई, बाळ, तू खूप मोठा हो. बाळ, आई, मी इतका मोठा होईल की पोस्टाच्या तिकिटावर माझा फोटो राहील. आई, बाळ, इतका मोठा पण नको होऊ, कारण लोक मागून थुका लावतात आणि पुढून बुक्क्या मारतात. बायको, साबुदाणा वडा बनवू का तुम्हाला? नवरा, नको, मी माणूसच ठीक आहे. आली मोठी जादूगरीण. प्रत्येक घरोघरी वापरले जाणारे बायकोचे एक प्रसिद्ध वाक्य, माझ्या जागी दुसरी कोणी असती तर टिकलीच नसती. जगातील सगळी टेन्शन एकीकडे आणि भारतातील 90% वडिलांचं टेन्शन एकीकडे. त्याच वेळी प्लॉट घेतला असता तर आतापर्यंत तिप्पट पैसा झाला असता. बंड्या, डॉक्टर, मला जेवण केल्यावर भूक लागत नाही. झोपून उठल्यावर झोप येत नाही. काय करू? डॉक्टर, रात्री उठून उन्हात बसत जा, सगळे ठीक होईल. बायको, अहो, ऐकलत का? बऱ्याच दिवसांपासून तुमची इच्छा आहे ना, आज रात्री मी पुरी करणार आहे. नवरा, ठीक आहे, मी श्रीखंड घेऊन येतो. लागला ना डोक्याला शॉट? वाचा नीट परत एकदा.